नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पायाखाली काय दडलंय याची तुम्हाला कल्पना आहे का? सोने, हिरे की कोळसा? निसर्गाने आपल्याला दिलेला हा खजिना नेमका आहे तरी काय? चला तर मग आज उघडूया पृथ्वीच्या पोटातल्या रहस्यांचा पेटारा. मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीचा धडा 16वा नैसर्गिक साधनसंपत्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये नैसर्गिक साधने येतात. तर ती नेमकी काय? जी साधने आपल्याला निसर्गातून मिळतात त्यांना आपण काय म्हणतो रे? नैसर्गिक संसाधने किंवा नैसर्गिक साधने. कोणती कोणती आहेत? हवा, माती, पाणी, जमीन, प्राणी, खनिजे, ही सर्व काय आहेत रे? नैसर्गिक संसाधने आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचे भूकवच म्हणजेच काय रे? जमिनीखालचा भाग हे विविध खनिजांनी बनलेले असतात. निसर्गात मिळणारे जे अजैविक पदार्थ आहेत त्यांना आपण काय म्हणतो रे? खनिजे म्हणतो. काय म्हणतो रे? खनिजे म्हणतो. बघा काय आहे? निसर्गात मिळणारे अजैविक पदार्थ. त्यांनाच आपण काय म्हणतो रे? खनिजे असे म्हणतो. काय म्हणतो? खनिजे असे म्हणतो. त्यानंतर बघा, ज्या खनिजांपासून सोप्या रीतीने धातू मिळवता येतात त्यांना धातुके असे म्हणतात. काय सांगितलं बघा? जे काही ही खनिजे मिळतात म्हणजेच ज्या खनिजापासून धातू मिळवता येतो त्यांना धातुके असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा ही जी काही खनिजे आहेत ही कशी तयार झाली? तर बघा, जे काही पृथ्वीच्या पोटातील जो काही मॅग्मा थंड झाल्यामुळे काय होतो रे? हे खनिजे निर्माण होतात. काय आहे बघा खनिजे कशी निर्माण झाली? तर एक कारण काय आहे? पृथ्वीच्या पोटातील त्यासोबतच बाष्पीभवनामुळे. दुसरं कारण काय आहे रे खनिजे तयार होण्याचं? त्यानंतर जे काही तिसरं कारण आहे ते काय आहे रे? जास्त दाब आणि तापमानामुळे स्वरूपात बदल झाल्यामुळे काय होतं रे? खनिजे तयार होतात. म्हणजेच जे काही पृथ्वीची विविध प्रक्रिया म्हणजेच काय? पृथ्वीमध्ये असणारा जो मॅग्मा थंड झाल्यामुळे, बाष्पीभवनामुळे आणि जास्त दाब व तापमान यामुळे काय होतं रे? खनिजे तयार होतात. लक्षात आलं का? आता बघा, हे जे काही खनिजे आहेत ह्यांचे जे काही वर्गीकरण कसं होतं? तर बघा, जे काही खनिजांचे गुणधर्मानुसार 3 प्रकार पडतात. एक आहे अधातू खनिजे. काय आहेत रे? अधातू खनिजे. आता बघा, जे काही अधातू खनिजे आहेत त्यामध्ये कोणती कोणती खनिजे आहेत? तर एक आहे अभ्रक, गंधक आणि जिप्सम. काय आहे रे? अभ्रक, गंधक आणि जिप्सम. त्यानंतर खनिजांचा जो काही दुसरा प्रकार आहे, तर जो काही दुसरा प्रकार आहे तो काय आहे रे? धातू. काय आहे? धातू. आता धातूमध्ये काय काय येतं बघा? धातू खनिजांमध्ये येतात लोह, तांबे, सोने. हे काय आहेत रे? खनिजे आहेत. लोह, तांबे, सोने ही काय आहेत रे? धातू. त्यानंतर जे काही तिसरं खनिजांचा प्रकार आहे ते काय आहे रे? ऊर्जारूपी खनिजे. काय आहेत रे? ऊर्जारूपी खनिजे. तर कोणती कोणती आहेत ती ऊर्जारूपी खनिजे? त्यांनाच आपण इंधन असेही म्हणतो. काय म्हणतो रे? इंधन असेही म्हणतो, ज्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. तर काय आहे ते? कोळसा, खनिज तेल ही काय आहेत रे? खनिजे आहेत. काय आहेत रे? खनिजे आहे. कोळसा, खनिज तेल. जसे आपल्याला काय होतात रे? जे काही पृथ्वीच्या भूकवचात म्हणजे जमिनीखाली जसे खनिजे आपल्याला काय होतात रे? सापडतात, तशाच पद्धतीने काय होतात रे? जे काही रत्ने किंवा रत्नासम खनिजे हे सुद्धा काय होतात रे? आपल्याला सापडतात. कोणती कोणती आहेत ती? तर हिरा, माणिक, पाचू ही काही मौल्यवान खनिजे आपण रत्ने म्हणून वापरतो. लक्षात आलं का? बघा,
हिरे, माणिक, पाचो ही जी काही खनिजे आहेत ही आपण रत्न म्हणून वापरतो. आता ही जी काही खनिजे आहेत ही कशी असतात रे? अत्यंत कठीण आणि चमकदार असतात. अत्यंत कठीण व चमकदार असतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच जे काही पृथ्वीच्या पोटामध्ये असणारे जे काही खनिजांचे वर्गीकरण काय आहे ते अधातू, धातू, ऊर्जारूपी आणि काही रत्ने. लक्षात आलं का? त्यातली जी काही प्रमुख धातुके किंवा खनिजे आहेत ती नेमकी कोणती आहेत? तर त्यामध्ये पहिलं जे नाव येईल ते आहे लोह खनिज. काय आहे बघा? लोह खनिज. आता हे जे काही लोह खनिज आहे ह्याचा वापर कुठे होतो? लोह खनिज हे टाचणीपासून ते जहाजापर्यंत, मोठ्या जहाजापर्यंत सर्वत्र वापरले जाते. लक्षात आलं का? मोठ्या जहाजापर्यंत, लक्षात आलं का? सर्वत्र वापरले जाते. त्यानंतर जे काही दुसरं आहे ते काय आहे रे? तर ते आहे मॅग्नीज. काय आहे बघा? मॅग्नीज. आता हे जे काही खनिज आहे आता ह्याचा वापर कुठे होतो? तर ह्याचा वापर होतो औषधे आणि काच उद्योगात. कशात होतो रे? औषध आणि काच उद्योगात ह्या खनिजाचा वापर होतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता पुढील कोणतं आहे? तर पुढील आहे बॉक्साईट. कोणता आहे रे? बॉक्साईट. आता ह्या बॉक्साईटचा वापर कुठे होतो? तर बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातुक आहे. काय आहे रे? ॲल्युमिनियमचे प्रमुख धातुक. ॲल्युमिनियमचे प्रमुख धातुक. आणि हे जे काही ॲल्युमिनियम आहे हे वजनाने हलके आणि गंजत नाही. त्यामुळे जे काही वाहतुकीची साधने, विमाने किंवा विद्युत तारा यामध्ये वापरतात. कुठे वापरतात रे? गंजत नाही म्हणून कुठे? इथे लिहायचं राहिलं बघा, विद्युत तारा. लक्षात आलं का? त्यासोबतच काय आहे रे? विमान, वाहतुकीची साधने ह्यामध्ये वापरतात. त्यानंतर ना आपल्या घरामध्ये असणारे जे काही तांबे. काय आहे रे? तांबे. लक्षात आलं का? हे सुद्धा कुठे आढळतं? जे काही पृथ्वीचा भूभाग म्हणजे जे काही पृथ्वीचा जमिनीखालचा भाग आहे तिथे काय असतं रे? हे तांबे आढळतं. तर आता ह्या तांब्याचा वापर कुठे होतो? जे काही वीज वाहक तारा म्हणजे वीज वाहून नेणारा तारा ह्यामध्ये काय होतो रे? तांब्याचा वापर होतो. लक्षात आलं का? वीज वाहक तारांमध्ये तांब्याचा वापर होतो. त्यासोबत भांडी असतील किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये आहेत ना, तांब्याची भांडी किंवा जे काही मूर्ती, देवांच्या मूर्ती, भांडी, मूर्ती ह्यामध्ये काय होतं रे? तांबे ह्या खनिजांचा वापर होतो. त्यानंतर अभ्रक. काय आहे बघा? अभ्रक. आता ह्या अभ्रकाचा वापर कुठे होतो? तर हे उष्णतारोधक आहे. हे काय आहे रे? उष्णतारोधक म्हणून याचा इस्त्रीमध्ये वापर होतो. लक्षात आलं का? हे काय आहे रे? उष्णतारोधक म्हणून याचा वापर कुठे होतो रे? उष्णतारोधक आहे म्हणून जे काही विद्युत यंत्रे किंवा उपकरणांमध्ये ह्याचा काय होतो रे? वापर होतो. कुठे? विद्युत यंत्रे व उपकरणे. विद्युत यंत्रे व उपकरणांमध्ये याचा वापर होतो. लक्षात आलं का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पुढील घटक आहे ते काय आहे रे? जीवाश्म इंधन. आता जीवाश्म इंधन म्हणजेच काय? तर विद्यार्थी मित्रांनो, हजारो वर्षांपूर्वी वनस्पती आणि प्राणी हे काय झाले रे? जे काही पृथ्वीवरील ज्या काही हालचालींमुळे जमिनीखाली गाडले गेले आणि त्यापासून इंधन तयार झाले. लक्षात आलं का? म्हणजेच काय बघा, जे काही हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील हालचालींमुळे प्राणी व वनस्पती. आता पृथ्वीवरील हालचाल म्हणजेच काय? जसे भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, त्यामुळे काय होतात रे? जे काही प्राणी किंवा वनस्पती काय होतात रे? जमिनीखाली गाडले जातात. लक्षात आलं का? जमिनीखाली गाडले गेले. त्यालाच आपण जीवाश्म इंधन असे म्हणतो. आता बघा, जे काही दगडी कोळसा आहे, हे दगडी कोळसा हे काय आहे रे? जीवाश्म इंधन आहे. म्हणजेच काय? जे काही नैसर्गिक
काही घडामोडी झाल्या की त्यामुळे पृथ्वीवरील जी काही जंगले आहेत हे काय झाले रे जमिनीमध्ये गाडली गेली. त्यानंतरनं त्यावर काय झाले रे मातीचा थर जमा होऊन तो काही प्रचंड दाब किंवा तापमानामुळे काय झालं रे जे काही वनस्पतींचं रूपांतर हे कशामध्ये झालं रे कोळशामध्ये झालं. म्हणजेच तो जो काही दगडी कोळसा आहे याचा वापर आपण कशासाठी करतो रे इंधन म्हणून करतो. लक्षात आलं का. आता ह्या दगडी कोळशाचे जे काही प्रकार आहेत म्हणजे जे हे पीट, लिग्नाईट, ब्युट्युमिनस कोल किंवा अंथ्रासाइट त्यामधील जे काही दगडी कोळशाचे जे काही अंथ्रासाइट हे सर्वात शुद्ध रूप आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. जो काही दगडी कोळसा आहे त्यामध्ये दगडी कोळशाचे 4 प्रकार आहेत. त्यामधली जो काही अंथ्रासाइट हा कोळशाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. लक्षात आलं का. त्यानंतर खनिज तेल म्हणजे ज्याला आपण कच्चे तेल किंवा पेट्रोलियम असेही म्हणतो आणि नैसर्गिक वायू. आता बघा हे जे काही खनिज तेल हे कशामध्ये असतं रे तर हे असतं द्रवामध्ये. कशामध्ये द्रवामध्ये. आता बघा हे जे काही तेल आहे हे जमिनीत गाडले गेलेले जे काही समुद्र जीव आहेत ह्यांच्या विघटन क्रियेतून हे काय होतात रे तयार होतात. आणि हे खनिज तेल जर तुम्ही दुबईचं नाव ऐकलं असेल की दुबई काय करते रे दुबईमध्ये तेलाच्या विहिरी आहेत. म्हणजेच जे काही पाण्यामध्ये जे काही समुद्री जीवांच्या विघटन क्रियेतून काय होतात रे तिथे तेल तयार होते. आणि हे जे काही तेल आहेत हे काय केले जाते विहिरीद्वारे काढले जाते. त्यातून काय होतं रे हायड्रोकार्बनसारखे इंधन आपल्याला मिळतात. हे झालं खनिज तेलाचं. त्यानंतर जे काही नैसर्गिक वायू हे जीवाश्म इंधन म्हणून पेट्रोलियमच्या सानिध्यात सापडते. खनिज तेल म्हणजेच काय पेट्रोलियम किंवा कच्चे तेल. आणि तेच जे काही नैसर्गिक वायू आहे हे कुठे रे हे जे काही पेट्रोलियम आहे ह्याच्या सानिध्यात सापडते. त्यामध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे घटक असतात. आता हा जो काही वायू आहे हा सुद्धा काय होतो रे जे काही सजीवांचे अवशेषापासून काय होतो रे तयार होतो. आणि CNG हे पर्यावरणाचं पूरक वायू इंधन आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जे काही खनिज तेल आहे हे कुठं सापडतं तर हे सापडतं समुद्राच्या तळाशी. समुद्राच्या तळाशी. लक्षात आलं का. त्यानंतर जे काही नैसर्गिक वायू म्हणजेच काय जे काही आपण म्हणतो बघा CNG किंवा आपण काय म्हणतो CNG हे पर्यावरणास पूरक आहे. काय आहे रे पर्यावरणास पूरक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय काय पाहिलं. हे जे काही दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू आहेत ह्या इंधनांचा साठा हा मर्यादित आहे. म्हणूनच जे काही आपल्याला सौर ऊर्जा व पवन ऊर्जा यासारखं आहे जे काही पर्यायी इंधनांचा काय करावा लागेल रे वापर करावा लागेल. लक्षात आलं का. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहे ऊर्जा संकट. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ह्या इंधनांचा साठा कसा आहे रे मर्यादित. कसा आहे रे इंधनांचा साठा हा मर्यादित आहे. इंधनांचा साठा मर्यादित असल्याने आपण काय करू शकतो जी सूर्यापासून मिळणारी ऊर्जा असेल त्याला आपण सौर ऊर्जा म्हणतो किंवा वाऱ्यापासून तयार होणारी ऊर्जा असेल त्यालाच आपण काय म्हणतो रे पवन ऊर्जा म्हणतो. ह्यासारख्या पर्यायी इंधनांचा वापर करावा लागेल. त्यानंतर आहे वनसंपत्ती व जंगल संवर्धन. आता बघा जे काही जंगल आहे हे पृथ्वीची फुफ्फुसं आहेत. लक्षात आलं का. म्हणजेच काय ह्या जंगलाशिवाय काय रे ही जी काही सजीवसृष्टी आहे ती टिकू शकत नाही. लक्षात आलं का. तर बघा ही जी काही वनसंपत्ती आहे किंवा हे जंगल आहेत ह्यांचं संवर्धन कसं करावं तर बघा हे जे काही जंगल किंवा जे काही वने आहेत त्यांना म्हणजे त्यामधील झाडे तोडायची नाहीत. झाडे तोडू नका. लक्षात आलं का. त्यांचं संवर्धन म्हणजेच काय रे त्यांची निगा राखा. लक्षात आलं का. त्यांचे जर तुम्ही झाडं तोडली तर काय करा रे जास्तीत जास्त वृक्षारोपण करा. वृक्षारोपण करा. त्यानंतर काय जंगलात आग लागणार नाही याची काळजी घ्या. काय जंगलात आग लागणार नाही याची काळजी घ्या. आणि जे अत्यंत महत्त्वाचे जे काही वन्यजीव आहेत त्यांचं सुद्धा काय करा रे रक्षण करा. लक्षात आलं का. वन्यजीवांचे संरक्षण किंवा वन्यजीवांचे रक्षण करा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तेव्हाच ही जी काही निसर्गातून मिळणारी जी काही संपत्ती आहे ती काय होईल रे टिकून राहील. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. जसं आपण काय पाहिलं रे खनिजे पाहिले म्हणजेच जे काही निसर्गातून आपल्याला उपलब्ध होतात. त्यानंतर हे जे काही जीवाश्म इंधन पाहिलं हे सुद्धा काय होतं रे आपल्याला निसर्गातून मिळतं. त्यासोबतच वनसंपत्ती व जंगल संवर्धन हे सुद्धा काय आहे निसर्गातून. तसंच जे काही सागर संपत्ती तुम्ही म्हणाल ह्या पाण्याचा काय उपयोग तर समुद्र म्हणजे केवळ पाणी नाही तर तो खनिजांचा साठा आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता ही जी काही सागर म्हणजेच आपल्या वर्गामध्ये असतो तो सागर नव्हे
जर तो अत्यंत मोठ्या प्रमाणात असलेला जो काही समुद्र आहे, हा समुद्रसुद्धा काय आहे रे, ऊर्जेचा एक मोठा स्रोत आहे. त्यातून काय काय भेटतं आपल्याला बघा, खनिज संपत्ती. म्हणजेच काय, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण मिठाशिवाय जगू शकत नाही. हे मीठ आपल्याला कुठून भेटतं रे, समुद्रातून भेटतं आणि ते खनिज आहे. त्यासोबत मॅग्नेशियम, पोटॅशियम हे काय आहे रे, ह्या सागरातून मिळणारी काय आहे रे, खनिज संपत्ती आहे. काय आहे, सागरातून मिळणारी म्हणजे समुद्रातून उपलब्ध होणारी ही काय आहे रे, खनिज संपत्ती. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? काय काय आहे ती? मीठ, मॅग्नेशियम, पोटॅशियम, पोटॅशियम. त्यासोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही जैविक संपत्ती, आपण मासे खातो, शंख, शिंपले किंवा औषधी वनस्पती, ह्या सुद्धा आपल्याला कुठून मिळतात रे, सागरामधून मिळतात, समुद्रामधून मिळतात. म्हणजेच दुसरं काय आहे रे, जैविक संपत्ती. कोणती आहे ती? तर मासे, शंख शिंपले व औषधी वनस्पती. लक्षात आलं का? आता जे काही तिसरा भाग आहे तो काय आहे बघा, सागर सम्राट. जर तुम्ही नाव कधी ऐकलं असेल तर बघा, हे जे काही सागर सम्राट आहे, हे अरबी समुद्रात खनिज तेल आणि नैसर्गिक वायू काढणारी भारताची पहिली मोबाईल ड्रिलिंग रिंग म्हणजे पाण्यावर तरंगणारे काय आहे रे, जहाज आहे. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही सागर सम्राट हे काय आहे रे, समुद्राच्या तळाशी असणारे जे काही नैसर्गिक वायू व खनिज तेल काढण्यासाठी ही काय आहे रे, सागर सम्राट ही पहिली खनिज तेलविहीर खणली गेली. लक्षात आलं का? आणि हा जो काही नैसर्गिक वायू आहे, हा पाईपलाईनद्वारे उरण या गावात काय केला जातो रे, वाहून आणला जातो. लक्षात आलं का? म्हणजे काय आहे रे, सागर सम्राट. काय आहे, सागर सम्राट. आणि ह्यातून आपल्याला काय होतं रे, जे काही समुद्राच्या तळाशी असणारे जे काही खनिज तेल व नैसर्गिक वायू काय केला जातो रे, काढला जातो. त्यासोबतच काय काय आहे बघा, समुद्रातून जे काही मासेमारी म्हणजे प्रमुख व्यवसाय आहे, वाहतूक व्यवसाय आहे किंवा सागरी पर्यटन आहे किंवा शोभेच्या वस्तू आहेत. लक्षात आलं का? म्हणजे शंख शिंपल्यांपासून आपण वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू बनवतो. तर मित्रांनो, ही नैसर्गिक साधन संपत्ती आपली संपत्ती आहे आणि तिचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सोप्या मराठी लेक्चरसाठी सबस्क्राईब करा मराठी लेक्चरवालीला. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शिकत रहा.